आज कुर्ला विधानसभेच्या वतीने आपल्या शिवसेनेचा पदाधिकारी व शिवसैनिक मेळावा आज या ठिकाणी चुनाभट्टी येथे संपन्न झाला। आज आपले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि मुंबई शहर उपनगराचे संपर्क पालकमंत्री आपले माननीय उदय सामंतजी यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी नेहरूनगर शाखा आणि त्यावर चुनाभट्टी शाखांना भेट आणि तिथल्या एकंदरीत संपूर्ण कारकिर्दीचा आणि कामाचा आढावा आणि त्याचप्रमाणे गटप्रमुख आणि आपल्या शिवसैनिकांचा मेळावा असा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आता येणारी महानगरपालिका निवडणूक आणि निश्चितपणाने या निवडणुकीची तयारी किंवा रणशिंग फुंकलं तरीच आपण तसं म्हणू शकता, पण निश्चितपणानं आम्ही आता शिवसैनिक सर्व कामाला लागलेलो आहोत। कुर्ला विधानसभेत जास्तीत जास्त सीट आपल्या शिवसेना आणि महायुतीच्या आल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलो आहोत। काही दिवसापूर्वी काही पक्षप्रवेश मनसे झाला, व्यासपीठावर तुम्ही म्हटलं की आगामी काही पक्षप्रवेश बाकी आहे, कधी होतील आणि कुठल्या पक्ष? निश्चितपणाने आज आपण बघत आहोत तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते शिवसेनेचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने त्यांनी 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते ज्या प्रकारे मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास ज्या दृष्टीने करत आहेत, ज्या प्रकारे ते संपर्क प्रत्येक नागरिकाशी साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं असेल तर साधारणपणे सर्व शिवसैनिक त्यांच्या एकंदरीत संपूर्ण कामावर तर खुश आहेतच, पण शिवसेना सोडून सुद्धा बाकी सर्व पक्षातले पदाधिकारी म्हणा, तिथले कार्यकर्ते म्हणा, तेही संपूर्णपणे माननीय शिंदे साहेबांची प्रत्येकानं जोड लागलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये आपण बघितलं असेल तर निश्चितपणानं आपल्याला काही चांगला अजून कुर्ला विधानसभेमध्ये काही पक्षप्रवेश आपल्याला निश्चितपणाने पाहायला भेटतील आणि त्यामुळे निश्चितपणाने संपूर्ण कुर्ला विधानसभेतील वातावरण सुद्धा गळून निघेल। इथे आपली शिवसेनेची ताकदी आहेच, त्याचबरोबर येणारे चांगले विचाराचे जर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले तर निश्चितपणाने त्यांचे स्वागत आहे। महायुती सोबत एकत्र निवडणुकांना सामोरे जातात, विशेष करून कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती सीट येतील असं आता त्या संदर्भामध्ये अजून बोलणी झालेली नाहीये, पण निश्चितपणानं महायुतीमधून शिवसेनेच्या वाट्याला ज्या काही सीट येतील त्या निश्चितपणाने आम्ही लढू आणि सर्वच्या सर्व सीट आम्ही निवडू।